राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी सध्या एक खूपच दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा नागरिकांसाठी 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या आधारे तब्बल 8 महत्त्वाचे लाभ सुरू होणार आहेत. आता या ठिकाणी विशेष म्हणजे या सर्वांचा फायदा प्राथमिक स्वरूपात थेट रेशन कार्ड धारकांना घेता येणार आहे. आता बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 45 लाख रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. कारण 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या आधारावर हे 8 मोठे लाभ होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडून येणार आहे. आता या 8 लाभांपैकी पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा लाभ नेमका कोणता आहे हे समजून घ्या. 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्ड धारकांना चांगल्या दर्जाचा उत्तम गुणवत्तेचा गहू आणि तितकाच दर्जेदार तांदूळ मिळणार आहे. आतापर्यंत अनेक वर्ष रेशनवर मिळणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेबद्दल तक्रारी असायच्या. धान्य नीट नसायचं, स्वयंपाक करताना अडचणी यायच्या. पण आता हे चित्र बदलणार आहे. सरकारकडून थेट चांगल्या क्वालिटीचं धान्य दिलं जाणार असल्यामुळे रेशनधारक कुटुंबांना केवळ स्वस्त नाही तर दर्जेदार अन्नधान्य मिळणार आहे. आणि हेच या निर्णयाचं सर्वात मोठं समाधान मानलं जात आहे. आता बघा, आतापर्यंत रेशनवर मिळणाऱ्या तांदळाबद्दल अनेक घरांमध्ये एकच तक्रार ऐकायला मिळायची: भात नीट शिजत नाही, चव लागत नाही. तसंच रेशनमधून दिला जाणारा गहू सुद्धा दर्जेदार नसल्याचं वेगवेगळ्या वैद्यकीय आणि पोषण विषयक अभ्यासातून समोर आलं. याचा अर्थ असा, वर्षानुवर्षे रेशन कार्डच्या आधारे जे गहू आणि तांदूळ आपल्याला मिळत होते ते केवळ कमी दर्जाचेच नव्हते, तर त्यामध्ये शरीराला लागणारी आवश्यक पोषक तत्व सुद्धा पुरेशा प्रमाणात नव्हती. याच कारणामुळे अनेक भागांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढत गेल्याचंही दिसून आलं. यामागचं कारण शोधण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन वेगवेगळ्या ठिकाणी सखोल तपासणी आणि संशोधन केलं. डॉक्टर, तज्ज्ञ आणि संशोधन संस्थांनी रेशनमधील गहू आणि तांदळाची गुणवत्ता बारकाईने तपासली. या तपासणीत स्पष्ट झालं की पूर्वी दिलं जाणारं धान्य केवळ चवीतच नाही तर पोषण मूल्यांच्या बाबतीत सुद्धा कमकुवत होतं. त्यामुळेच आता हा मोठा बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तर रेशनधारकांनो, 1 जानेवारी 2026 पासून पोषण तत्वांनी समृद्ध चांगल्या प्रतीचा गहू आणि तांदूळ थेट रेशन कार्डच्या आधारावर तुम्हाला मिळणार आहे. आणि हेच या निर्णयाचं खरं महत्त्व आहे. आणि त्यातील पहिला फायदा खूप महत्त्वाचा आहे. आता बघा रेशनधारकांनो, 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवर तब्बल 8 मोठे फायदे सुरू होणार आहेत. आणि त्यातील पहिला फायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे रेशनमधून मिळणारा गहू आणि तांदूळ केवळ स्वस्त नाही तर दर्जेदार आणि पोषक असणार आहे. म्हणजे धान्याची गुणवत्ता चांगली असेल, तांदळात आणि गव्हात शरीराला लागणारी पोषण मूल्य मोठ्या प्रमाणात असतील, ज्यामुळे आजारपणापासून दूर राहता येईल आणि तुमचं आरोग्य सुद्धा सुधारेल. तुमचं शरीर सुदृढ राहावं, तुमचं जीवनमान सुधारावं, हाच या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. याच दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वर्षानुवर्षे रेशनवर दिल्या जाणाऱ्या गहू तांदळाच्या पद्धतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावर अगदी चांगल्या क्वालिटीचा विश्वासार्ह दर्जाचा गहू आणि तांदूळ मिळणार आहे. आणि हो, हे तर फक्त पहिलं पाऊल आहे. उर्वरित 7 लाभ सुद्धा सुरू होणार आहेत. ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणून रेशनधारकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढील फायदे तुमच्यासाठी खूप उपयोगाचे ठरणार आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा रेशनधारकांनो, जे नागरिक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांनाच या 8 मोठ्या लाभाची संपूर्ण माहिती कळेल आणि त्यानुसार प्राथमिक स्वरूपात लाभ घेता येईल. कारण सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की हे 8 फायदे सरसकट सगळ्या रेशनधारकांसाठी लागू असणार नाहीत. यामधील पहिला लाभ मी तुम्हाला आधी सांगितला आहे आणि उरलेले 7 लाभ सुद्धा पुढे सांगणार आहे. पण त्याआधी पात्रता समजून घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं इम्पॉर्टंट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व 8 मोठे लाभ फक्त पिवळ्या रेशन कार्ड धारकांना आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहेत. ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे अशा नागरिकांना या लाभांचा प्राथमिक स्वरूपात फायदा होणार नाही. त्यामुळेच स्पष्ट सांगायचं झालं तर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी कार्ड नसेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही बिलकुल वेळ वाया घालू नका. कारण पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी यामध्ये कोणताही नवीन लाभ जाहीर करण्यात आलेला नाही. त्यांना फक्त प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. पण पिवळं कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी आहे. कारण 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या आधारावर हे 8 मोठे लाभ सुरू होणार असून या लाभांमुळे केवळ सुविधा वाढणार नाही तर काही योजनांमधून थेट आर्थिक फायदा सुद्धा होणार आहे.
म्हणूनच रेशनधारकांनो, तुमचं कार्ड कोणत्या प्रकारचं आहे हे तपासा आणि पुढील सगळी माहिती लक्ष देऊ नये का, कारण तुमच्यासाठी हे दिवस खरोखरच फायदेशीर ठरणार आहेत. आता पहिला लाभ मी तुम्हाला सांगितलेला आहे, उरलेले 7 लाभ सुद्धा पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, अचानक सरकारने हा मोठा निर्णय का घेतला? यामागचं कारण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर बघा रेशनधारकांनो, गेली अनेक वर्ष रेशन कार्डवर तुम्हाला फक्त गहू आणि तांदूळच मिळत होते, पण त्याची गुणवत्ता समाधानकारक नव्हती. तुम्ही स्वतः पाहिलं असेल, गव्हामध्ये किडे लागलेले असायचे, धान्य स्वच्छ नसायचं, तांदळाबद्दलही अशीच परिस्थिती होती. आणि हे फक्त अनुभवावर नाही, तर डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या अभ्यासातून सुद्धा स्पष्ट झालं आहे. या संशोधनात असं आढळून आलं की अशा कमी दर्जाच्या धान्यामुळे अनेक रेशनधारकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. अनेक कुटुंबांमध्ये आजारपण वाढत असल्याचं सुद्धा समोर येत होतं आणि त्यामुळेच अनेकांचं जीवनमान विस्कळीत झालेलं दिसून आलं. ही बाब अतिशय गंभीर असल्यामुळे राज्य सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत सर्वात आधी गहू आणि तांदळाच्या गुणवत्तेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील सुमारे 45 लाख रेशनधारकांना होणार आहे. आणि देश पातळीवर पाहिलं तर 1 कोटीहून अधिक रेशनधारकांसाठी हा बदल फायदेशीर ठरणार आहे. म्हणूनच हा निर्णय केवळ योजना नाही, तर सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे. आता बघा रेशनधारकांनो, आज संपूर्ण देशभरातील रेशन कार्ड धारकांना आधीपेक्षा खूपच चांगल्या प्रतीचा गहू आणि तांदूळ मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण तुम्ही वेळोवेळी सरकारवर विश्वास दाखवला, मतदान केला आणि त्यामुळे सरकारने सुद्धा तुमच्या प्रश्नांची दखल घेतली. वर्षानुवर्षे एकच तक्रार सुरू होती, रेशनवर मिळणारा गहू आणि तांदूळ दर्जेदार नाही. ही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचत होती, तक्रारी होत होत्या आणि शेवटी या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून, संशोधन करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुढे तुम्हाला याबद्दल चिंता करायची गरज उरणार नाही. आता तुमचा वेळ न घेता पुढील मुद्द्यांकडे वळतो. 1 जानेवारी 2026 पासून जे 8 मोठे लाभ सुरू होणार आहेत, त्यातील पहिला लाभ आपण आधीच पाहिला, म्हणजे रेशन कार्डवर दर्जेदार गहू आणि तांदूळ. आता दुसरा मोठा लाभ समजून घ्या. या पुढील योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना राज्य सरकारकडून थेट अनुदानाच्या स्वरूपात दर महिन्याला पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. म्हणजेच रेशन सोबत आता थेट आर्थिक मदतही मिळणार आहे. हा फायदा अनेक कुटुंबांसाठी खूपच दिलासादायक ठरणार आहे आणि म्हणूनच पुढचे लाभ समजून घेणं सुद्धा तुमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. आता बघा, नीट बघा, तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न आला असेल की रेशन कार्डवर दर महिन्याला नेमके किती पैसे मिळणार आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं रेशन कार्ड अगदी अलीकडे काढलेलं नसून 6 महिन्यांपूर्वी किंवा त्याआधी कधीही बनवलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. पैसे किती मिळणार, ते कशा पद्धतीने खात्यात जमा होतील, त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, कोणती कागदपत्र लागतील आणि पात्रतेच्या अटी काय असतील, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तोपर्यंत आता आपण तिसरा मोठा लाभ बघू. राज्यातील अनेक महिलांकडून सतत विचारणा होत होती की रेशन कार्डच्या आधारावर जाहीर केलेली शिलाई मशीन योजना अजून का लागू झाली नाही. आता या प्रश्नावर सुद्धा तोडगा निघालेला आहे. राज्यातील महिलांसाठी रेशन कार्डवर तिसरा मोठा लाभ म्हणजे शिलाई मशीन योजनेचा थेट फायदा. जर तुम्ही राज्यातील महिला असाल आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून शिलाई मशीनसाठी 12,000 रुपयांची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत 3 मोठे लाभ पाहिलेले आहेत आणि अजूनही पुढे महत्त्वाचे फायदे पाहणार आहोत. आता उरलेले लाभ सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे 2 मिनिटं तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत फक्त रेशनवर गहू आणि तांदूळ घेत राहिलात तर फारसा फरक पडत नाही. पण जर या नव्या लाभांचा योग्य वापर केला तर एक पाऊल पुढे टाकलं तर तुमच्या जीवनात खऱ्या अर्थानं बदल घडून येऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारू शकते, स्थिरता येऊ शकते आणि भविष्यासाठी नवी दिशा मिळू शकते. आतापर्यंत आपण 3 मोठे लाभ पाहिले आहेत आणि आता मी तुम्हाला चौथा मोठा लाभ सांगणार आहे. कारण आपल्या राज्यातही आणि केंद्रातही सध्या मजबूत सरकार आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे, तर देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. हे दोन्ही नेते मोठ्या निर्णयांसाठी ओळखले जातात आणि त्यांच्याच माध्यमातून 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवर 8 मोठे लाभ सुरू होत आहेत. म्हणूनच मित्रांनो, पुढची माहिती अजिबात चुकवू नका, कारण पुढचा लाभ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आता बघा, आतापर्यंत आपण 3 लाभ समजून घेतले आहेत. त्यातील दुसरा लाभ थेट पैशांशी संबंधित आहे आणि त्या पैशांची सविस्तर माहिती सुद्धा पुढे देणार आहे. पण त्याआधी चौथा, 5वा आणि 6वा लाभ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही हा भाग लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे चौथा लाभ अनेक कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. आता चौथा लाभ नेमका काय आहे हे समजून घ्या. जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे एक रेशन कार्ड असेल तर सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला. वय वाढल्यानंतर काम करणं कठीण होतं, डोळ्यांची ताकद कमी होते, चालण्यात अडचणी येतात,
पाठ, मान, कंबर, हातदुखी यासारख्या समस्या वाढतात. त्यातच वेगवेगळे आजार आणि भविष्यातील चिंता मनात घर करून बसतात. हे सगळं लक्षात घेऊन सरकारने 60 वर्षांवरील नागरिकांसाठी महत्त्वाचा दिलासा दिला आहे. ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे आणि ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून दर महिन्याला 2,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. ही रक्कम थेट जीवनमान सुधारण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणजेच रेशन कार्डच्या आधारावर आता चौथा मोठा लाभ सुद्धा सुरू होणार आहे. आता पुढे 5वा लाभ सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. 1 जानेवारी 2026 पासून या लाभांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे त्याआधी हा व्हिडिओ शांतपणे आणि पूर्ण लक्ष देऊन बघा. पुढे येणारा 5वा लाभ तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी खूप उपयोगाचा ठरू शकतो. आता 5वा मोठा लाभ समजून घ्या. 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवर फक्त गहू आणि तांदूळच नाही, तर त्यासोबत तब्बल 8 अत्यावश्यक वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, जसं तूर, मूग, चवळी, हरभरा, सोयाबीन. त्यासोबतच खाद्यतेल, साखर आणि रोजच्या स्वयंपाकात लागणारे वेगवेगळे मसाले सुद्धा रेशनमध्ये मिळणार आहे. म्हणजेच महिन्याचा किराणा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आणि अशा प्रकारे आतापर्यंत आपण 5 आनंदाचे आणि महत्त्वाचे लाभ पाहिले सुद्धा. आता उरलेले 3 लाभ सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पुढील माहिती लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची अट समजून घ्या. सरकारने स्पष्ट केलं आहे, 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या या 8 लाभांचा फायदा घेण्यासाठी काही पात्रता पूर्ण करणं गरजेचं आहे. पहिली अट म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. दुसरी अट म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. तिसरी अट म्हणजे घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. आणि चौथी अट म्हणजे रेशनधारकांकडे रहिवासी दाखला आणि ओळखीसाठी आवश्यक कागदपत्र जसं आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता पुढे 6वा लाभ समजून घ्या. 1 जानेवारी 2026 पासून या लाभांचाही फायदा प्राथमिक स्वरूपात घेता येणार आहे. 6वा मोठा लाभ म्हणजे रेशन कार्डच्या आधारावर विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्याची संधी. म्हणजेच शेती आणि पाण्याच्या गरजेसाठी सरकारकडून थेट मदत मिळणार आहे. पुढील लाभांमध्ये अजून कोणत्या कोणत्या सुविधा आहेत त्यापुढे सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही ऐकत राहा, नीट लक्ष देऊन ऐका. आता जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला विहीर अनुदान योजनेचा थेट फायदा घेता येईल. म्हणजे पाण्याची सोय मजबूत करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. अशा प्रकारे आपण 6 मोठे लाभ बघितले आणि आता पुढचा 7वा लाभ सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. 7वा लाभ खास शेतकरी बांधवांसाठी आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर फार्मर ID कार्डच्या आधारे वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपात मिळणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे अर्ज करण्याची धावपळ कमी होणार आहे. आता 7 लाभ पूर्ण झाले आहेत आणि पुढचा 8वा लाभ सुद्धा ऐकून घ्या. लक्ष देऊन ऐका. 8वा लाभ फक्त महिलांसाठी आहे. ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे आणि ज्यांचे पती निधन पावलेले आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, अशा विधवा आणि घटस्फोटित महिलांना सरकारकडून दर महिन्याला पेन्शन दिली जाणार आहे. हा लाभ त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी मोठा आधार ठरणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सरकारकडून कोणते महत्त्वाचे 8 लाभ देण्यात येणार आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती पाहिली. सरकारच्या सूत्रानुसार 1 जानेवारीपासून प्रत्येक रेशनधारकाला या सर्व योजनांमुळे मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचं जीवनमान नक्की सुधारेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला. हा निर्णय वर्षानुवर्षे चालत आलेल्या समस्यांवर केलेल्या अभ्यासाचा आणि रेशनधारकांच्या हिताचा परिणाम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.